नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या खांद्यावर नितीन गडकरी यांनी हात ठेवून आस्थेनं विचारपूस केली आहे आणि दिलखुलास संवाद साधलाय। अहमदनगरमध्ये निलेश लंके यांनी विजयाचा झेंडा रोवला आणि ते दिल्लीत पोहोचले। निलेश लंके यांच्या राहणीमानामुळे, वक्तव्यामुळे ते कायमच चर्चेत असतात। कोरोना काळात तर त्यांनी केलेल्या कामामुळे देशभरात त्यांचा डंका वाजला। शपथविधी दरम्यान निलेश लंके हे देशाच्या नाक्यानाक्यावर चर्चेचा विषय ठरले। लोकसभेत खासदारांच्या शपथविधी सोहळ्यात निलेश लंकेंनी इंग्रजीत शपथ घेतली। आता लंकेंचा एक फोटो चांगला चर्चेत आहे। या फोटोमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निलेश लंकेंच्या खांद्यावर हात ठेवला। कोरोना काळात केलेल्या कामामुळे निलेश लंके समोर आले। त्यांच्या कामाचं भरपूर कौतुक झालं। निलेश लंके हे रस्त्यासाठी उपोषणाला बसले होते, त्यावेळी नितीन गडकरी यांनी स्वतः फोन केला होता। त्यावेळी निलेश लंकेने देखील मी जर कोणत्या नेत्याचा आदर करत असेल किंवा मानत असेल तर ते नितीन गडकरी आहेत असं म्हटलं होतं। त्यानंतर आज खासदार झाल्यानंतर निलेश लंकेंची आणि गडकरी यांची भेट बरंच काही सांगून जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।